मुंबईत पावसाळ्यात पायाभूत सुविधांच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झालाय। भांडूप पश्चिमेतील उषानगर परिसरामध्ये फुटपाथचा काही भाग अचानक खचलाय। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र नागरिकांसाठी असलेला फुटपाथच खचत असेल तर महानगरपालिकेच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। कशामुळे खचला याची चौकशी केली जातेय, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। सध्या मी भांडूप वेस्ट मधल्या उषानगरमध्ये उपस्थित आहे आणि या ठिकाणी एक घटना घडली आहे। ते म्हणजे इकडे थेट फुटपाथ हा खचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। फुटपाथ आपण बघू शकतो की किती खोल हा खचलेला आहे, त्यामुळे कुठलाही इकडे धोकादायक प्रकार घडू नये यासाठी आता बंदोबस्त करण्यात येत आहे। पोलीस प्रशासन इकडे सज्ज झालं आहे। तर दुसऱ्या बाजूला आता कशा प्रकारे हा फुटपाथ पुन्हा एकदा सुरळीत करता येईल, पुन्हा एकदा बांधता येईल याचा आता सध्या प्रयत्न केला जातोय। इकडे महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे उपस्थित झाले आहे। दादा, काय सांगाल, कशा प्रकारे हा फुटपाथ खचलाय, काय नेमकं झालं होतं? या फुटपाथला 25 वर्ष झाले। फक्त गटर साफ करताना वरतं ढाकण ओपन करून कचरा काढून लक्ष देत नाही। पाहिजे तर बाजूला बघा, तिथे पण किती पत्रा बाहेर निघालाय। नाही, पण इकडे हा कसा कधी खचला, काय झालं नेमकं? हे सकाळी 7:30 सव्वा7च्या आतमध्ये 4:30ला 4:30-5च्या दरम्यान खचलाय. 4:30-5च्या दरम्यान हा फुटपाथ खचला। 4:30-5च्या दरम्यान आपण बघू शकतो इकडे कशा प्रकारे फुटपाथ खचला आहे। मोठ्या प्रमाणावरती हा फुटपाथ खचल्यामुळे इकडे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की नागरिक इकडून या फुटपाथवरून ये जा करत असतात, पण अशा प्रकारे आता फुटपाथ खचत असेल तर इकडे भीतीदायक वातावरण सध्या निर्माण झालं आहे। कोणीही माणूस या इकडे पडू शकला असता, जीवितहानी देखील झालेली दिसू शकते। कॅमेरामन आतिश कांबळेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।